चुकत असेल कोणी ना, एक पेन घ्या, एक पान घ्या, अर्ज लिहा, पोलीस स्टेशनला द्या. नक्कीच त्याच्यावरती त्यांना बोलवणं करतील, त्यांना सांगतील की तुम्ही असा कुणाला तरी त्रास देताय, तो देऊ नका. प्रतिबंधक कारवाई त्यांच्यावर करतील की असं करू नका परत, जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर असे गुन्हे दाखल होतील. विनाकारण कोणाला तरी बदनाम करायचं, कुणाचं तरी कुठं तरी काही लावायचं, कुणाला तरी काहीतरी बोलायचं. मला आता एक बाई दररोज बोलते, मला दररोज कुणीतरी त्यांच्या, मी म्हटलं बाई पाठवू नका मला, आता खरं सांगते तुम्हाला, मला पाठवू नका. मी बोलले आणि मला इतक्या जणांचे मी ज्यांच्या संपर्कात आहे त्यांचे फोन आले, ताई काय करताय, तुम्हाला कळतंय का, बोलू देत. आम्ही तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, उत्तर द्यायचे नाहीत, शांततेत तुम्ही तुमचं काम करायचं, अजिबात उत्तर देत बसायचं नाही, कोणाला बोलू देत. तुम्ही झालात का, कुणी तुम्हाला तसं म्हटलं म्हणून तुम्ही झालात का या जरांगेच्या माणसाने, पार तुम्हाला बुधवार पेठेत नेऊन ठेवलं, मग तुम्ही तशा झालात का, नाहीत. जे तुम्हाला नाहीये ते लागून घ्यायचंच नाही. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, काय फरक पडून घ्यायचा नाही, अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. कुणी तुम्हाला त्या लिंक पाठवत असेल ना, त्याला सांगायचं मला परत पाठवू नका ही लिंक, मला काही फरक पडत नाही, डायरेक्ट त्या व्यक्तीला सांगायचं. आणि तुम्हाला वाईट वाटतं ना, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू नका. का बघताय, स्क्रोल करा ना, ऑप्शन आहे, असं काही नाही तुमच्याकडे. अनसबस्क्राईब करा त्या व्यक्तीला, नॉट इंटरेस्ट मध्ये त्यांचं टाकून द्या, ज्या वेळेला येतील त्यावेळेला बघू नका. काय झालं माहिती का, मी फार शोधते हो, आता मला दररोजचे ना कितीतरी कॉल येत आहेत मला दररोजचे. मी स्वामी शपथ घेऊन सांगते, मी कुणाची आपण सेव्ह करून ठेवता नाही. बऱ्याच जणांना अनुभव आला असेल, मला कॉल तुम्ही केलेले, तुम्हाला मी व्हॉट्सअपला दिसत नसेल, बऱ्याच जणांना माझ्या लक्षात पण राहते, कामाची एवढी असतात ना की हो, ते मला सांगतात ताई माझा नंबर सेव्ह करून ठेवा, हो म्हणते मी, नंतर विसरून जाते आणि नंतर 2-4 दिवसांनी आठवतं की अरे मला नाही सापडते, खरं सांगते मी. मला कॉल आलेला आहे आता तो कॉल जो आलेला होता ना मला, तो व्हॉट्सअपला आलेला आहे बरं का. मी जे बोलले होते ना त्याबद्दल मला तो कॉल व्हॉट्सअपला आलेला होता आणि व्हॉट्सअपला कॉल करून मला ते सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला, आणि सकाळी पार मी उठलेच त्या कॉलला, आणि तुम्हाला माहिती का तुमच्याशी बोलणारी बाई अशी आहे. तर हे मला सगळ्यांना सांगायचं की असं खरंच कुणाचं तरी ऐकून आपण नाही बोलावं. ती माझी चूक होती म्हणायला हरकत नाहीये, की ती चुकली म्हणून मी पण चुकले. माझ्यात आणि तिच्यात काय फरक झाला ना, मग काहीच नाही. मी तिच्या लाईनीत मध्ये जाऊन बसले ना, तिने चुकली ना म्हणून मी पण चुकले. मला ते कुणीतरी, म्हणजे असेही लोक असतात, कुणीतरी मला तो व्हॉट्सअपला कॉल केला आणि सांगितलं की असं असं आहे, आणि तो सापडेल मला त्या दिवसाचं, मी तारीख बिरीख सकाळच काढला ना, सापडेल, त्याच्याबद्दल काही वाद नाही. की असं असं आहे, ती बाई पुण्यामध्ये अशा ठिकाणी काम करते, तिला 2 ठिकाणाहून काढून टाकण्यात आलं, तिचं याव आहे त्याव आहे, ती सिंगल मध्ये. मला असं सांगितलं आणि रागाच्या भरात मी ते बोलून गेले. आता काय झालं माहिती का, त्याच्यानंतर मला माझी लोक बोललीत आणि मी जे काय बोलत होते किंवा काय असेल बोललेलं मी ते त्याच्यावर पूर्ण विराम दिला की नाही, मला ह्याच्यावर बोलायचं नाही. आता मला माझ्या लोकांनी फोन करून सांगितल्यानंतर मी माझी चूक सुधारली. पण ती बाई शांत बसत नाही, ती काय करते वारंवार, कारण तिच्याकडे मुद्दाच नाहीये दुसरं बोलायला. आणि पुन्हा एकदा मला ते बोलावं वाटेल की ती ज्या वेळेला माझं नाव घेते ना, त्यावेळेला तिला थोडेफार व्ह्यूज मिळतात, पण जर तिनं माझं नाव घेतलं नाही ना, तिला 400, 500, 600 व्ह्यूज असतात. म्हणजे हिथं परत एक पुन्हा एकदा लक्षात येतं की ती व्ह्यूज साठीच हे करते. तर करू देत, मला काही फरक पडत नाही, पण मी तिच्यावर बोलणार नाही. मी सांगितलं ना की एकदा चूक झाली ती वारंवार मी करणार, एकदा झाली ओके ठीक, परत नाही. आणि बाकी काय आहे ते मी अर्ज पोलीस स्टेशनला दिलेला आहे, पोलीस शोधते आणि बघते. तर अशा काही गोष्टी असतात ना की बस त्या धरून चुरगळायच्या, ओढायच्या, ताणायच्या, त्यातनं काय मसाला मिळेल का बघायचं आणि समाजाला विचलित करायचं, असेही काही लोक असतात. परंतु आपल्या संतांनी तसं केलं नाही बरं का, खरंच फार उपकार त्यांचे, आणि म्हणून ते अजय अमर आहेत. म्हणून ती लोक अजय अमर होऊन गेलेत, ते मेलेले नाहीयेत. मला सांगा ना, ज्ञानेश्वरी मतन ज्ञानेश्वर माऊली हे जिवंत आहेत, जिवंत आहेत ते. ज्या ज्या वेळेला जितकी लोक ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरी वाचतील ना, किंवा जितकी लोक हरिपाठ म्हणतील, त्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली आपल्यामध्ये असणार आहे, आपल्या जवळ असणार आहे. गेलेत का? तुकोब्बर आहे, गेलेत का? नाही.
अशी कीर्ती करून गेलेत ना ते, की युगे न युगे त्यांचं नाव चालत राहणार आहे. काय केलंय आपण? आपल्याच्याने साधी कविता तरी लिहिता येते का आपल्याला? नाही. आपण बुद्धिभ्रष्ट माणसं आहोत. अगदी मी सुद्धा त्याच्यामध्ये. मी म्हणत नाही मी फार ज्ञानी, अजिबात नाही. हा, अजिबात नाही. कितीतरी पुस्तकं आपण बघितलेत, वाचलेत. मला सांगा ना, कुणाच्या लक्षात राहतात का होते? नाही. किंवा वारंवार आपण कुणाला एखाद्या पुस्तकाचं नाव सांगू, हा ते छान होतं बरं का, ते वाचा. परंतु ज्ञानेश्वरी वाचा म्हणण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये जर गेलोत ना, प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला ती ज्ञानेश्वरी मिळेल. कुठल्या आतापर्यंत कुणी पुस्तक लिहिलेलं आहे की त्याचं पारायण होतं? आत्ताचे जे लेखक आहेत त्यांनी. आमचे माऊली सुद्धा लेखकच होऊन गेले, भले मोठे. हा, ते कुठल्याही विद्यालयामध्ये शिकले नाहीत, परंतु विद्यालयामध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींचे धडे आहेत. लक्षात घ्या, ज्ञान मिळवण्यासाठी विद्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या सभोवताली घडत असलेल्या घटनेमधनं किंवा तुमच्या सभोवताली घडत असलेल्या काही गोष्टींमधनं तुम्ही ज्ञान मिळवू शकता. तुम्हाला विद्यालयामध्ये जाण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. माऊली कुठल्याच विद्यालयामध्ये गेले नव्हते, म्हणजे माऊलींनी लिहून ठेवलंय ना, ते येणाऱ्या हजारो पिढ्यांना पुरणार आहे आपल्या. हे ज्याला कळलं ना, ज्याला उमगलं ना, तो जीवनामध्ये फार पुढे गेला, एवढं लक्षात ठेवा. आणि जी लोक तिथं तेच 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 नाही का, तेच कालवायचं, तेच ओढायचं, त्याच गटारात, त्यांना पुढे जायचंच नाहीये. त्या गटारातच त्यांना लोळायचंय, त्याच्यातच लोळायचंय. लक्षात ठेवा, वाहणारं पाणी आहे ना, वाहणारं पाणी ते काहीतरी उपयोगात येतं. परंतु ज्या वेळेला त्या पाण्याचं गटार होतं ना, ते एका ठिकाणीच थांबतं, एखाद्या खड्ड्यामध्ये त्याचं गटार होतं. आणि ते पाणी प्राणी सुद्धा पिऊ शकत नाही, त्याचा उपयोग कशालाच होत नाही. त्यामुळं एका खड्ड्यात मध्ये साचून त्याचं गटर होण्यापेक्षा वाहत राहा. मला कुणीतरी काय केलं का, मग मी तिथंच थांबून राहणार. तुमची प्रगती खुंटल्या जाते, थांबल्या जाते तिथे. कुणाचा काही फरक पडत नाही कुणाला. हा, कुणाला काहीच फरक पडत नाही. जसं की जरांगे करतो, जाता जाता जातून परत मागे येतो, पळतो 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 परत मागे येतो. मी इथंच राहणार, मला तेच पाहिजेत, मी तेच घेणार. हे अशा गोष्टी असतात. तर होतं असं, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. चला, हरकत नाहीये. मी बोलणार, दररोज बोलणार. मी संप्रदायाच्या विषयावर दररोज बोलणार. हो, त्यातनं समाजात मध्ये चालणाऱ्या घटना मी नक्कीच त्याचंही उदाहरण त्याच्यामध्ये देणार. आणि यातनं नक्कीच काहीतरी थोडं ना, लय नाही पण थोडं काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा करते, नक्कीच. परंतु आपण चालत राहायचं, हे महत्वाचं आहे. चालत राहायचं, थांबायचं नाही. थांबलं ना की तुमची प्रगती खुंटली. प्रगती म्हणजेच काय हो? पैसा कमावणं हीच प्रगती आहे? एखादं पद मिळवणं हीच प्रगती आहे? नाही, अजिबात नाही. चालत राहा, तुम्हाला ज्ञान मिळेल. म्हणजेच काय? तुम्ही एक पान वाचलं, हे पुस्तक आहे. आता तुम्ही एक पान वाचलं, तुम्ही जोपर्यंत दुसरं पान उकलत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं कळणार आहे का? नाही. मग तुम्ही काय होतं, ज्या वेळेला तुम्हाला इथं काहीतरी कळतं, इथं काहीतरी बाबा नाही का आहे, आणि मग इथं कंटाळा आला किंवा काहीतरी अडकुट्टा आला, तुम्ही जर ठेवून दिलं, समोरचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. तुम्हाला तिथपर्यंतच मिळणार आहे. माझी विनंती आहे, तिला कुणीच वाईट बोलू नका. त्या बाईला माझी विनंती आहे, कोण आहे ना ती ताई साहेब, तिला कुणीही वाईट बोलू नका. तिला बोलू देत, काय बोलायचं ते बोलू देत. माझे समर्थक असतील ना, त्यांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जरी वाईट वाटलं ना तरी सोडून द्या. माऊलींनी सांगितलंय, सोडून द्या. माऊलींना किती घाण बोलत होती सांग, एवढा ज्ञानी, ना भूतो ना भविष्य कधीही घडणार नाही. काय काय त्यांना बोलले तो माऊलींना, कशामुळं?
कशामुळे? आई वडील फार गरीब होते. वडिलांनी संन्यास घेतला होता आणि त्याच्यानंतर लग्न केलं. का लग्न केलं? तर त्यांच्या गुरूंची आज्ञा होती. गुरूंची आज्ञा मानून विठ्ठल कुलकर्णी यांनी लग्न केलं आणि संसार थाटला. गुरूंची आज्ञा सुद्धा मोडता येत नव्हती. गुरूंनी आज्ञा केली की जा संसार कर, तू संन्याशी नाही व्हायचं. काय केलं त्यावेळेच्या लोकांनी? किती छळलं. माऊली थांबलेत का? नाही. एवढ्याशा मुक्ताईला किती त्रास दिला. जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. थांबलेत का ते? नाही. मी तुम्ही कोण आहेत आपण? किसकित की मुली असे असणार आहेत अडवणारे. ते पूर्वी काळापासून चालत आलेले आहेत. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच भेटतील. सोडून द्यायचं त्यांना त्यांच्या ह्याच्यावर. करत राहा. मी ना त्या बाईचं नाव घेतलं होतं कधी, मी ना त्या बाईचे व्हिडिओ कधी बघत होते. सुरुवात तिनेच केली. बरं नाव माझं पूर्ण टाकून दे, पूर्ण नाव माझं टाकायचे. आता मी माझं चॅनल आहे ते कुणाला द्यायचं नाही द्यायचं ती माझी मर्जी ना. त्यावर सुद्धा त्या बाईने व्हिडिओ बनवावा. आता मला एवढं कळत नाही युट्यूबचं, त्याच्यामुळं त्याला बरंच काय 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 प्रॉब्लेम यायचे. मग मला कोणीतरी सल्ला दिली की ताई अशी एक कंपनी आहे, ते तुमचं चॅनल मागतायत, देताय का त्यांना? म्हटलं हो. तसंही मला काही फारसा फायदा नाहीये म्हटलं त्याचा. मला फक्त एवढंच आहे की मी माझं म्हणणं मांडते, बाकी मला आर्थिक काय फायदा नाही त्याचा. आणि एक वेळ अशी आणली होती ना लोकांनी, काहीच कारण नसताना माझं चॅनल बंद पाडायची वेळ आणली होती ह्या जरांगीच्या लोकांनी. मग त्या काळात मध्ये त्या कंपनीला मी ते दिलं. मग त्या कंपनीने त्याचं काही रूल्स वगैरे असतील मला सांगितले की ताई तुमचे व्हिडिओ, आता माझे व्हिडिओ कोणी पण घेत होतं, मला त्याचं कळतच नव्हतं काय, मी घेऊन देत होते लोकांना. काय प्रसार व्हावा विचारांचा, एवढंच माझा हेतू होता. मला माहित नव्हतं की माझे व्हिडिओ घेऊन ती लोक माझे व्ह्यूज कमी करतात. हे मला काय, आणि मला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. पण त्या कंपनीला मी दिला आणि मग असंच मला कुणाचं तरी वाटोळं होऊ नये म्हणून मी ती माहिती दिली की बाबा आता माझे व्हिडिओ कुणीही घेऊ नका. ह्याच्यानंतर जर तुम्ही माझे व्हिडिओ घेतले तर तुम्हाला स्ट्राईक पडेल, कारण मी ते कुणाला तरी दिले कंपनीला. आणि मला त्या मॅनेजरनी ताकीद दिलेली आहे की आम्ही तुमचं ऐकणार नाही काहीच. तुम्ही म्हणाले याला स्ट्राईक देऊ नको, त्याला स्ट्राईक देऊ नको, आम्ही देणार. त्याच्यावर सुद्धा त्या बहिणी हिचा मालक कोणीतरी आहे, हिचा मालक कोण, कोणा तरी माणसाचा फोटो लावला. किती सहन करण्याची पण लिमिट असते ना एक. त्यावेळेला माझा बांध फुटला की मी जर बाई तुझं नाव घेत नाहीये, तू वारंवार वारंवार का माझं नाव घेते, का माझं नाव घेते. आणि त्यावेळेला ते सकाळी सकाळी मला कुणाचा तरी कॉल आला आणि ते मला सांगण्यात आलं. मला बऱ्याच वेळा जरांगेच्या बद्दल माहिती सांगायची तर लोक घाबरतात ना, ते मला व्हॉट्सअपला कॉल करूनच सांगतात. काही कुठं घडलेलं असेल, काही कुणाला फसवलेलं असेल त्यांनी त्यावेळेला. मला वाटलं तसाच कुणाचा तरी कॉल असेल. नाहीतर मी खरं सांगते मी ऐकत सुद्धा नव्हते किंवा ऐकत सुद्धा नसते. मला कुणी जर काय असं सांगायला हे नळावरचं भांडण आहे, मला कुणी जर सांगायला लागलं ना की ताई ते कुणीतरी तुम्हाला बोलतं किंवा अरे जरांगीचे ते माणसं, ते बायका, ते टीव्ही चॅनलला बोलले तर माझ्याबद्दल, मी त्यांना उत्तर दिले नाही. त्या माऊल्यांना बोलू देत. ती एक बाई किती घाण बोललेली माझ्याबद्दल, कुठली नाही बोलले, मी नाही उत्तर दिलं. मला किती लोक बोलली ताई तिला नाही का देऊ नये, तिला कुणीतरी सांगितलंय बोलायला, मला कोणी सांगितलं नाही. मी जे बोलते ना ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं. माझा समाज त्याच्यामध्ये भरकुटू नाही, माझ्या समाजाचं वाटोळं होऊ नये म्हणून मी बोलते. ते माझे विचार आहेत. कदाचित तिला वाटत असेल की माझे विचार चुकीचे, जसं मला वाटतं जरांगीचे विचार चुकी, त्यामुळे ती बोलती. बोलू देत, मला काही फरक पडत नाही. ह्या विचाराची मी होते, पण झाली ना माझ्याकडनं चुकी, असं होतं. परंतु संयम आपला ढळू द्यायचा नसतो. संयम आपला ढळू द्यायचा नसतो, हे फार महत्वाचं आहे. संयम ढळला ना की लोक त्याचा गैरफायदा घेतात. हरकत नाही. आणि मग त्यावेळेला असं सगळेजण असे घेरून त्याला कसं बदनाम करता येईल, त्याला कसं आणखी नाही का, मला नाही फरक पडतो. मी कधी विचारच करत नाहीये. मी आता ज्यांना मी काय आई म्हटलं होतं, काय म्हटलं होतं त्यांना मी त्यांना वारंवार सांगत होते नका करू. कशाला? ज्या वेळेला मला त्या पोरीचा फोन येत होता, ताई तुम्ही ह्याच्याबद्दल बोला, ताई तुम्ही बघा त्यांना किती त्रास होतोय बघा, मी त्यांना सांगायची नका त्यांना म्हणावं. कशाला एकच एक विषय, भरपूर विषय आहे त्याच्यावर बोला.